कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्या एखाद्या निर्णयाचा कोणाच्या तरी आयुष्यावर किती भयंकर परिणाम होऊ शकतो ह्याचा एखादा सूज्ञ माणूस नक्की विचार करतो, पण तू अविचाराने वागलास। या निर्णयामुळे स्पेशली पारू आणि तिच्या कुटुंबाला किती त्रास झाला, आम्हाला सगळ्यांनाच किती त्रास झाला। आम्ही काय त्रासातून गेलो ह्याचा तू विचारही करू शकत नाहीस हरीश। त्यातूनही पारू सावरली। त्यानंतर तुला शोधता शोधता आदित्यचा एक मोठा ऍक्सिडेंट झाला, त्यातून तो कसा बसा वाचलाय आणि त्यासाठी सुद्धा पारूने स्वतःला जबाबदार धरलं। त्यामुळे तू निघून गेल्यावर एवढं सगळं घडलंय हरीश। अहिल्या मॅडम, मला माफ करा। मला खरंच माहित नव्हतं माझ्या अशा अचानक निघून जाण्याने मागे इतकं सगळं होईल। पारूला आणि मारुती मामांना इतका त्रास सहन करावा लागणार आहे। हरीश सर, त्या दिवशी तुम्ही माझ्यावर लई मोठे उपकार केलेत। तुम्ही माझं मंगळसूत्र मला परत दिलं। आदित्य सरांची पत्नी म्हणून जगण्याचा अधिकार मला दिला, पण त्या दिवशी हे समजत तुम्हाला दोष देत राहिले आणि आज बे तुम्ही देवदूत बनून प्रीतम सरांचा जीव वाचवला, तरी तरी हे समजत तुम्हाला बोलतायत। मला नाही सणवत आहे। तुमची काय बी चूक नसताना तुम्ही शांत आहात। ए हरीश, काय रे, तुला एकदा विचारलेलं ना की ती पारू पसंत आहे का तुला, तर हो म्हणालास, होकार दिलास लग्नासाठी आणि अचानक निघून गेलास का? आणि आता का आलास मग? दामिनी काकू, थांब आदित्य, मला ना बोलू देत। आणि काय रे, आता का आलायस तू? आमची किर्लोस्करांची प्रॉपर्टी हडप करायला आलास का आता? दामिनी काकू, काही काय नाही थांब आदित्य, मला प्रश्न पडलेत, मला विचारू देत। नाही, मला एक कळत नाहीये, त्या गुंडांच्या इथे नेमका तूच कसा पोहोचलास रे? या सगळ्यात तुझा नक्की काही हात नाहीये ना? दामिनी काकू, दामिनी गप्प बस। दामिनी काकू, असं काही झालेलं नाहीये। खरंच हरीशने माझा जीव वाचवलाय। पारू, हरीश सर, माझी माफी नका मागू। मला माहित आहे खरंच त्या दिवशी तुमची काय बी चूक नव्हती। सत्य काहीतरी थांब पारू, आज तरी मला बोलू दे। पारू, मला माहिती आहे त्या दिवशी अचानक माझ्या अशा निघून जाण्याने ना किती जणांना किती त्रास झाला असेल। मारुती मामा, खरं तर तोंड नाही आहे तुमची माफी मागायला, पण होत्या माझ्या काही अडचणी। शक्य झालं तर मला माफ करा। मी जे काही वागलो ना त्याबद्दल माफ करू। माझी पारू मोलकरीने म्हणून लग्नात नकार देऊन निघून गेलात। ती जर तुम्हाला शोभत नव्हती तर तुम्ही लग्न ठरवायच्या वेळेच्या आधी आम्हाला का नाही सांगितलंय? जे काही घडलं त्याच्यात तिची काय चूक आहे? काय चूक? पर तुम्ही तिला दुखावलं। हे जे काही झालं ना त्याच्यामुळं तिच्या मनावर काय काय आघात झाले ते माहिती आहेत का तुम्हाला? तुम्ही तिचे अपराधी आहात। तुम्ही तिच्या नशिबाशी खेळलात। मी तुम्हाला माफ करू शकत नाही। पारू सोबत लग्न न करण्यासाठी जे कारण मी तुम्हाला सांगितलं होतं ना ते खोटं होतं।
पारू सारख्या गुणी संस्कारी मुलीसोबत लग्न करायला कोणाला आवडणार नाही. पण मी खूप घाबरलो होतो. खरंच मला पारू खूप आवडत होती. पण माझ्या मनात असा विचार आला की काय माहित, कदाचित पारूला मी आवडत नसेल. कदाचित तिला वाटत असेल मी तिचे योग्य नाहीये. आणि आमच्यात अशी काही जवळीक निर्माण झालीच नाही ना. अरे सर, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला खरं कारण माहीत आहे. तुम्ही माझे चांगले मित्र आहात, पण म्हणून माझ्या मनातली आदित्य सरांची जागा मी दुसरं कुणालाच कधी बी देऊ शकत नाही. मी एक अनाथ आहे, माझ्या मागे परिवार नाहीये. पण पारू ती या एवढ्या मोठ्या किर्लोस्कर कुटुंबात रमली होती हे दिसत होतं ना मला. आणि हे सगळं तिला आवडत होतं. मग हे असं एवढं मोठं कुटुंब मी कसं देणार होतो तिला? मी तिची इच्छा पूर्ण करू शकणार नव्हतो. म्हणून मला वाटलं की कदाचित पारूचा इंटरेस्टच नसेल माझ्यासोबत लग्न करण्यासाठी. माझ्याशी लग्न करून तिला पश्चाताप होऊ नये ना, म्हणून मी हळदीच्या दिवशी निघून गेलो होतो. पण मारुती मामा, खूप मोठे चूक झाली. मला असं निघून जायला नको होतं. मारुती मामा, तुम्ही मारा मला शिक्षा मिळाली. सर ऐक, काय करताय? असं मारून घेतात का? आजपर्यंत आम्हाला वाटत होतं की तुम्ही आम्हाला फसवलं, माझ्या पारूच्या लग्नाला नकार दिलात. पण तुमची बाजू आज आता आम्हाला कळते हो. माझ्या पारूचा विचार करूनच तुम्ही इथून निघून गेला. गैरसमज झाले सगळ्यांचे, लग्न मोडलं, लय त्रास झाला. पण माझ्या पारूच्या बाबतीत जो तुम्ही विचार केला ना, तो चुकीचा केला हो. माझ्या पारूने तुमचा संसार सुखाचा केला असता. काय हरीश सर, म्हणजे आता जे काय झालं ते झालं. समजा चित्र असं स्पष्ट दिसायला लागले. मी तुम्हाला एक विचारू, म्हणजे तुम्ही ना तुमच्या मनाला विचारून उत्तर द्या. तुम्ही फक्त या क्षणाला माझ्या पारूचा स्वीकार कराल का? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.